Hello students, today we will see new point, physical properties of matter. In previous video lecture we have seen what is meant by physical properties, what is meant by chemical properties. Okay, then we have also seen units. Okay, now we will see about the physical properties. Definition तुम्हाला माहिती आहे. The properties of a matter which can be measured or observed without change in chemical composition is called as physical properties. त्यामध्ये melting point आला, boiling point आला, okay, color, physical state, mass, weight, temperature, volume, these are the physical properties. So one by one हे आपण physical properties त्यांचे units वगैरे बघूया. First physical property, mass and weight. मास एंड वेट दोन्ही वेगवेगळं आहे. आपण बघूया. What is meant by mass? It is a measure of quantity of a matter a body contains is called as mass. बघा definition डबल आहे का? It is a measure of quantity of a matter a body contains is called as mass. Suppose हा मॅटर आहे, त्याच्यामध्ये क्वांटिटी ऑफ मॅटर कमी आहे म्हणून याचं मास कमी आहे. समजा हा मार्कर, याच्यामध्ये क्वांटिटी ऑफ मॅटर ॲज कम्पेअर टू दिस जास्त आहे म्हणून याचं मास जास्त आहे. ओके, म्हणून खाली मासची डेफिनेशन लक्षात. इट इज अ मेजर ऑफ क्वांटिटी ऑफ अ मॅटर अ बॉडी कंटेन्स अँड वेट इज डिफरंट फ्रॉम मास. बघा, मास आणि वेट सेम नाही. वेट काय मग? वेट इज नथिंग बट द मास इनटू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. वेट काय? मास इनटू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. Weight is equal to mass into gravitational force किंवा gravitational attraction. Weight is not same on the any part of earth. Weight changes as gravitational forces changes and mass remains constant. Suppose एखादं ऑब्जेक्ट आहे, त्याचं वेट तुम्ही साऊथ पोलला मेजर केलं अर्थच्या आणि त्याचं वेट पुन्हा नॉर्थ पोलला घेतलं तर सेम येणार नाही. बट मास रिमेन्स सेम. मास डज नॉट चेंजेस एज द पोझिशन चेंजेस, बट वेट कॅन चेंज बिकॉज वेट इज नथिंग बट द मास इनटू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, वेट चेंज होऊ शकतं पण मास सेम राहतं. अर्थच्या कुठेही जा मास सेम राहतं बट वेट चेंज होतं. एखाद्या ऑब्जेक्टचं वेट तुम्ही नॉर्थ पोलला घेतलात आणि नंतर त्याच ऑब्जेक्टचं वेट जर साऊथ पोलला घेतला तर वेगवेगळे, बिकॉज ग्रॅव्हिटेशनल फोर्स चेंजेस ॲज डिस्टन्स चेंजेस फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. ओके, त्यामुळे मास रिमेन्स सेम अँड वेट चेंजेस. देअरफॉर मास इज द मोर फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ अ सबस्टन्स दॅन वेट. मास काय? मास इज मोर फंडामेंटल प्रॉपर्टी दॅन. ठीक आहे, आता बघा मग मासचं एसआय युनिट काय? एसआय युनिट ऑफ मास इज किलोग्राम. एसआय युनिट ऑफ मास इज किलोग्राम. सीजीएस युनिट काय मासचं? सीजीएस युनिट ऑफ मास, सीजीएस युनिट ऑफ मास काय? ग्रॅम. किलोग्राम आणि ग्रॅम मध्ये काय रिलेशन आहे? 1 kg इज इक्वल टू 1000 ग्रॅम. बरोबर आहे. 1 ग्रॅम बरोबर किती येईल? 10⁻³ kg येतो, तुम्हाला माहिती आहे. आता पुन्हा 1 ग्रॅम इज इक्वल टू 10,000 मिलीग्रॅम, हे पण रिलेशन तुम्हाला माहिती आहे. 1 किलोग्रॅम बरोबर 10,000 ग्रॅम, सॉरी 1000 ग्रॅम. 1 ग्रॅम इज इक्वल टू 1000 मिलीग्रॅम. ओके, आता 1 किलोग्राम इज इक्वल टू हाऊ मच मिलीग्रॅम? 10⁶ मिलीग्रॅम. किलोग्राम, ग्रॅम आणि मिलीग्रॅम याच्यामधलं रिलेशन कळलं. एसआय युनिट ऑफ मास इज किलोग्राम, सीजीएस युनिट ग्रॅम. ओके, मिलीग्रॅम काय पण रिलेशन माहिती पाहिजे. 1 kg इज इक्वल टू 1000 ग्रॅम म्हणजे 10⁻³ ग्रॅम म्हणू शकतो. 10⁻³ म्हणजे 1000. 1 ग्रॅम इज इक्वल टू 1000 मिलीग्रॅम.
1 किलोग्राम इज इक्वल टू 10⁶ मिलीग्राम. ओके, यावे ना या युनिट मधलं तुम्हाला रिलेशन लक्षात आलं असेल. बरं, त्यानंतर नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टी आपण पाहूयात, लेंथ. नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टी पाहूयात आपण, लेंथ. लेंथ, लांबी. In chemistry, we have to measure length of atomic radii. We have to measure length of ionic radii. We have to measure length of wavelength. Okay, bond length, etc. And to measure that length, we require very small units. Okay, फूट किंवा मीटर मध्ये आपण त्या लेंथ मोजू शकत नाही. आपल्याला स्मॉल युनिट्स लागतात. ते युनिट कोणते कोणते आहेत ते आपण बघूया. ओके, तर एसआय युनिट काय आपण लेंथचं, एसआय युनिट ऑफ लेंथ, एसआय युनिट ऑफ लेंथ इज मीटर. लेंथचं एसआय युनिट काय, मीटर. स्मॉल एम ने डिनोट करता है. एसआय युनिट ऑफ लेंथ इज मीटर. सीजीएस युनिट सेंटीमीटर. ओके, 1 मीटर इज इक्वल टू हाउ मच सेंटीमीटर, 100. बघा 1000 नाही, 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. But in chemistry, we require very small units, that is nanometer, angstrom, picometer. हे युनिट आपल्याला केमिस्ट्री मध्ये लागते. तर याचं रिलेशन आपण मीटर सोबत बघूयात. 1 नॅनोमीटर म्हणजे किती असतं, 1 पिकोमीटर म्हणजे किती असतं ते आपण बघूयात. 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻⁹ मीटर. सेंटीमीटर नाही, -9 मीटर. जर सेंटीमीटर लिहायचं असेल तर तुम्हाला इथं 10⁻⁷ सेंटीमीटर लिहावं लागेल. ओके, मीटरच्याच कंपॅरिझन मध्ये लक्षात ठेवा, म्हणजे लक्षात राहा. 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻⁹ मीटर. 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻12 मीटर. पुन्हा 1 एंगस्ट्रॉम इज इक्वल टू 10⁻⁻10 मीटर. 1 एंगस्ट्रॉम इज इक्वल टू 10⁻⁻10 मीटर. आता एंगस्ट्रॉम आणि नॅनोमीटरचं रिलेशन सांगावर तुम्हाला येईल लवकर, फास्ट. आलं किती, 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10 एंगस्ट्रॉम. 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10 एंगस्ट्रॉम. एंगस्ट्रॉम छोटा आहे, 10⁻10 आहे. नॅनोमीटर मोठा आहे, कितीने मोठा आहे, 10. 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10 एंगस्ट्रॉम. ओके, हे रिलेशन्स लक्षात आले. लेंथचं सीजीएस युनिट, एसआय युनिट लक्षात आलं. ओके, हे मीटरच्याच ह्याच्यात लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सेंटीमीटर मध्ये तुम्हाला रिलेशन करता येतं. ओके, तर त्यावेळेला लेंथ आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी, व्हॉल्यूम. बघा, नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टी बघूयात आपण, व्हॉल्यूम. व्हॉल्यूम काय, द अमाउंट ऑफ स्पेस ऑक्युपाइड बाय 3-dimensional ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज व्हॉल्यूम. ओके, एखाद्या ऑब्जेक्टने ऑक्युपाय केलेलं स्पेस म्हणजे व्हॉल्यूम. ओके, जनरली आपण सॉलिडला व्हॉल्यूम शक्यतो मेजर करत नाही. 3-dimensional असेल तरच त्याचं व्हॉल्यूम असतं. ओके, पण लिक्विड आणि गॅसेस असेल तर आपण त्याचं व्हॉल्यूम मेजर करतो. Okay, for liquid and gases we measure the volume, and the SI unit of volume is meter cube. SI unit of volume is meter cube, no doubt. Meter cube म्हणजे किती येईल तो एरिया, 1 मीटर या साईडला, 1 मीटर असा, आणि 1 मीटर त्याची उंची, 1 मीटर लेंथ, 1 मीटर ब्रीथ, 1 मीटर हाईट म्हणजे 1 मीटर क्यूब. ओके, SI unit of volume is meter cube. Okay, but generally the volume of a liquid and gases is measured in liter. याच्यात बोलतात generally measured in liter. Okay, 1 liter is equal to 1000 ml. बरोबर आहे, 1 लिटर म्हणजे किती असतं, 1000 ml. याचं लक्षात. आता 1 लिटर इज इक्वल टू 1 डेसिमीटर क्यूब. हे पण फायनली लक्षात घ्या, बऱ्याच जणांना डेसिमीटर क्यूब लक्षात येत नाही. 1 डेसिमीटर क्यूब म्हणजे 1 लिटर. सेंटीमीटर क्यूब, डेसिमीटर क्यूब अँड मीटर क्यूब.
सेंटीमीटर क्यूब, डेसिमीटर क्यूब अँड मीटर क्यूब. बघा 1 लिटर मीन्स 1 डेसिमीटर क्यूब. One liter is equal to 1 decimeter cube. 1 milliliter ml is equal to 1 centimeter cube. 1 ml is equal to 1 centimeter cube. 1 liter is equal to 1 decimeter cube. आलं लक्षात नाही. आता डेसिमीटर क्यूब, सेंटीमीटर क्यूब आणि मीटर क्यूब याच्यामधलं रिलेशन आपण बघूयात. 1 मीटर क्यूब इज इक्वल टू 1000 डेसिमीटर क्यूब. बघा लिहून घ्या मीटर क्यूब म्हणजे किती असते. आता 1 डेसिमीटर क्यूब is equal to 1000 centimeter cube. Okay, 1 decimeter cube is equal to 1000 centimeter cube. आता 1 decimeter cube म्हणजे 1 लिटर, 1000 centimeter cube म्हणजे 1000 ml. 1 liter is equal to 1000 ml. ओके, कळलं ना. व्हॉल्यूम मेजर केलं जातं. ओके, जनरली व्हॉल्यूम ऑफ लिक्विड अँड गॅस मेजर्ड इन लिटर, आणि बट लिटर इज नॉट अ SI unit, not a SI unit of volume. SI unit of volume is meter cube. Okay. Next point, density. Next, physical property, density. Density. Density तुम्हाला सर्वांना माहित आहे. Mass per unit volume is called as density. बरोबर? Mass per unit volume. याच्या अगोदर पण झाले. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. त्याचा फॉर्म्युला मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी इज डिनोटेड बाय रो. डेन्सिटी रो ने डिनोट करतात. रो अशा अक्षराने दाखवलं जातं. रो. ओके, त्याचा फॉर्म्युला लक्षात आला. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. आता एसआय युनिट ऑफ डेन्सिटी, एसआय युनिट ऑफ डेन्सिटी इज किलोग्राम पर मीटर क्यूब. कसं आलं. आता डेन्सिटीचा फॉर्म्युला काय, मास अपॉन व्हॉल्यूम. मासचं एसआय युनिट काय, किलोग्राम. व्हॉल्यूमचं एसआय युनिट काय, मीटर क्यूब. म्हणजे डेन्सिटीचं एसआय युनिट, एसआय युनिट ऑफ डेन्सिटी, एसआय युनिट ऑफ डेन्सिटी इज इक्वल टू किलोग्राम मीटर पर मीटर क्यूब. यालाच किलोग्राम m-3 म्हणजे पर मीटर क्यूबच होतं. हे सेम आहे. पर मीटर क्यूब लिहा किंवा हे असं स्लॅश नाही ओढला तर m-3 लिहू शकता. ओके, एसआय युनिट ऑफ डेन्सिटी इज किलोग्राम पर मीटर क्यूब आणि सीजीएस युनिट ऑफ डेन्सिटी इज ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ओके, सीजीएस युनिट ऑफ डेन्सिटी इज ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ओके, आता डेन्सिटी मध्ये आणखी काय पाहिजे तुम्हाला, डेन्सिटीची डेफिनेशन वगैरे सर्व लक्षात आलं. नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टी आपण पाहूयात, टेम्परेचर. नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टी, फिफ्थ वन, टेम्परेचर. बघा नेक्स्ट काय, टेम्परेचर. टेम्परेचर इज अ मेजर ऑफ हॉटनेस और कोल्डनेस ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज टेम्परेचर. एखादी ऑब्जेक्ट आहे त्याची खूप हॉट आहे, त्याचं टेम्परेचर जास्त असेल. तो कूल आहे, कोल्ड आहे, त्याचं टेम्परेचर कमी असेल. ओके, टेम्परेचर डेफिनेशन काय बघा टेम्परेचरची, अ मेजर ऑफ हॉटनेस और कोल्डनेस ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज टेम्परेचर. मग टेम्परेचर कशामध्ये मोजतात, SI unit of temperature is Kelvin. SI unit of temperature is Kelvin. Kelvin, name of scientist. Absolute zero Kelvin ला there is no any gas. त्याच्यावरनं त्याचं हे पडलेलं आहे. But SI unit of temperature is Kelvin. And temperature is generally measured in 3 scales. Number 1, degree Celsius, Kelvin, and डिग्री फॅरनहाइट. या 3 स्केल मध्ये टेम्परेचर जनरली मेजर केलं जातं. त्याच्यामधलं रिलेशन आपण बघूया. डिग्री सेल्सिअस आणि केल्विन मध्ये
पुन्हा डिग्री सेल्सिअस आणि फॅरेनहाइट मध्ये याच्यामधलं आपण रिलेशन बघूयात. जर सपोज एखादं टेम्परेचर कुठल्याही डिग्री सेल्सिअस मध्ये असेल तर त्याचं केल्विन मध्ये करायचं असेल तर काय करावं लागेल? केल्विन मध्ये करण्यासाठी डिग्री सेल्सिअस प्लस 273.15 हे होणारं टेम्परेचर काय होतं? केल्विन मध्ये होतं. फॉर एक्झाम्पल 20 डिग्री सेल्सिअस दिले आपल्याला, 20 डिग्री सेल्सिअस दिले, त्याला आपल्याला केल्विन मध्ये करायचं. कसं करणार? हा फॉर्म्युला ठेवा. केल्विन इज इक्वल टू डिग्री सेल्सिअस प्लस 273.15 म्हणजे कसं? केल्विन इज इक्वल टू 20 प्लस 273.15 किती झालं हे? 15.392 293.15. सपोज 25 डिग्री सेल्सिअस आहे, सपोज 25 डिग्री सेल्सिअस आहे, त्याचं तुम्हाला केल्विन मध्ये करायचंय. फॉर्म्युलामध्ये ठेवा. केल्विन इज इक्वल टू डिग्री सेल्सिअस प्लस 273, 25 प्लस 273.15 किती होतील? 298.15 केल्विन. 0 डिग्री सेल्सिअस मीन्स 273.15 केल्विन. 1 डिग्री सेल्सिअस मला त्याच्यात ऍड करायचं, किती होईल ते? 274.15 केल्विन. 2 डिग्री सेल्सिअस मीन्स 275.15 केल्विन. 3 डिग्री सेल्सिअस मीन्स 276.15 केल्विन. 4 डिग्री सेल्सिअस मीन्स 277.15 केल्विन. ठीक आहे. आता डिग्री सेल्सिअसचं तुम्हाला केल्विन मध्ये करता येतं, याच्या पुढे काय अडचण नाही. फॉर्म्युला पण तुमच्या समोर आहे. आणि 0 डिग्री सेल्सिअसला केल्विन मध्ये टेम्परेचर किती असतं? 273.15. जसं जसं तुमचं डिग्री सेल्सिअस मध्ये वाढत जाईल तसं तसं ते त्याच्यात ऍड होत जातं. ओके, ठीक आहे. पण आता केल्विनचं डिग्री सेल्सिअस मध्ये करायचं असेल तर सपोज तुम्हाला दिले टेम्परेचर 300 केल्विन, त्याचं डिग्री सेल्सिअस मध्ये करायचं असेल तर हे काय होईल? इकडे डिग्री सेल्सिअसचं केल्विन, इथल्या इथं फॉर्म्युला चेंज करा. डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू केल्विन मायनस 273.15. जनरली ते अप्रॉक्सिमेट 273 पण यूज करतात. ओके, म्हणजे डिग्री सेल्सिअस मध्ये करायचं असेल केल्विनचं तर ते फॉर्म्युला कोणता आहे? केल्विन मधलं टेम्परेचर मायनस 273.15. सपोज 300 केल्विन आहे, 300 केल्विन असेल तर 300 मायनस 273 नियर अबाउट. ओके, किती होतं ते? 27 डिग्री सेल्सिअस. त्याचं टेम्परेचर किती झालं? 27 डिग्री सेल्सिअस. जेव्हा डिग्री सेल्सिअसचं केल्विन मध्ये करायचंय प्लस करा प्लस 273.15. जेव्हा केल्विनचं डिग्री सेल्सिअस मध्ये करायचंय तेव्हा 273 मायनस केल्विन मायनस 273. ओके, लक्षात आलं? केल्विन मधलं डिग्री सेल्सिअस मध्ये, डिग्री सेल्सिअसचं केल्विन मध्ये. ओके, नेक्स्ट पॉइंट आपण बघूया. फॅरेनहाइट आणि डिग्री सेल्सिअस मधलं रिलेशन काय आहे? फॅरेनहाइट आणि डिग्री सेल्सिअस मधलं रिलेशन. फॅरेनहाइट इज इक्वल टू 9/5 into degree Celsius, temperature in degree Celsius plus 32. This is your formula to convert degree Celsius into Fahrenheit or Fahrenheit into degree Celsius. कोणतं कन्वर्ट? फॉर्म्युलाला आपल्याला उलट सुलट करता येतं, पण फॅरेनहाइट मध्ये कन्वर्ट करण्यासाठीचा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. ओके, सपोज एखादं टेम्परेचर तुम्हाला डिग्री सेल्सिअस मध्ये दिलंय, त्याला फॅरेनहाइट मध्ये कन्वर्ट करायचंय, तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. 9/5 into डिग्री सेल्सिअस प्लस 32. सपोज एक दिले कन्वर्ट 25 डिग्री सेल्सिअस इंटू फॅरेनहाइट. फॅरेनहाइट मध्ये कन्वर्ट करायचं 25 डिग्री सेल्सिअस. कसं करणार? डिग्री फॅरेनहाइट इज इक्वल टू 9/5 into 25 प्लस 32. किती झालं? 5 5 is 25. डिग्री फॅरेनहाइट इज इक्वल टू 9 into 5 प्लस 32. किती झालं? 9 5 is 45 प्लस 32. किती झालं हे? 5 2 7 3 4 7 77 डिग्री फॅरेनहाइट. 77 डिग्री फॅरेनहाइट. 25 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती? 77 डिग्री फॅरेनहाइट. ओके, कोणतेही असेल. आता सपोज 30 डिग्री सेल्सिअस आहे, 30 डिग्री सेल्सिअस आहे, त्याचं फॅरेनहाइट मध्ये कन्वर्ट करायचंय. 30 डिग्री सेल्सिअस आहे,
त्याचं फॅरेनहाइट मध्ये कन्वर्ट करायचं आहे. किती होईल बघा, डिग्री फॅरेनहाइट इज इक्वल टू 9/5 into 30 plus 32. 5 6 30, 9 6 54 plus 32 किती होतील 6 8 86 डिग्री फॅरेनहाइट. 30 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती 86 डिग्री फॅरेनहाइट.